धरणातून शेतीसाठी दिले जाणारे पाणी बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। राज्यातील विविध धरणातील साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलाय। अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान कमी होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे धरणातून शेतीसाठी देण्यात दिले जाणारे पाणी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत। धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा बंद करा। धरणातील पाणी पिण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत राखीव ठेवा। बेकायदा पाणी उपशांवर तातडीने कारवाई करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी आवश्यक पाणी राखीव ठेवण्याच्या सूचना। मराठवाडा, अहिल्यानगर विभागात पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य द्या। यासाठी उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोरपणे नियोजन करा। धरणांमध्ये जलसाठा 357.5 टीएमसी म्हणजे 25%। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा जलसाठा कमी असल्याचं निदर्शनास आलंय। पुणे विभागातील उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने परिस्थिती गंभीर आहे। नाशिक विभागात सध्या 26%, तर मराठवाडा विभागात 28% उपयुक्त जलसाठा आहे। दोन्ही विभागातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही। मोसमी पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करणार। यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या की या वर्षाचा एल निनोचा परिणाम, त्यामध्ये प्राधान्याने पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे, नियोजन अतिशय चांगलं झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तर त्यात अडचण नाही आहे। आपण सिंचनाला काही फार पाणी देऊ शकणार नाही, तर आपण जून संपदाला तरी पाऊस नाही आहे, थोडी चिंतेची बाब आहे। पुण्याला जे पाणी पाहिजे त्यामध्ये आमच्याकडे आज 4 टीएमसी पाणी उपलब्ध आहे। सध्या तरी मोठ्या शहरांच्या बाबतीमध्ये कुठे अडचण नाही आहे।